दुसरीकडे हमास जी एक दहशतवादी संघटना ते दोघे काय करत होते असा सवाल आहे। दरम्यान भारतातील तब्बल 24 एअरपोर्ट बंद केल्याची माहिती समोर येते। आधी काही एअरपोर्ट बंद केले होते, त्याच्यामध्ये आता दुसरे नवीन श्रीनगर, चंदीगड, अमृतसर, लुधियाना हे एअरपोर्ट बंद केले आहे। सुरुवातीलाच भारताने हे स्पष्ट केलेलं होतं की आपण एक प्रकारे प्रति हल्ला करणार आहोत, प्रत्युत्तर देणार आहोत। तर अशा पद्धतीने सीमावर्ती भागातले जे सगळे एअरपोर्ट्स आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, कारण प्रवाशांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आपल्यासाठी आणि त्यामुळे आपण हे केलेलं। बाकी भारतातले सगळे विमानतळ हे सुरू आहे। अगदी बरोबर आहे, बाकी भारतातले सुरू आहेत। जे सीमावर्ती भाग आहेत तिकडचे हे एअरपोर्ट बंद करण्यात आले आहेत। त्याच्यामध्ये चंदीगड आहे, श्रीनगर आहे, अमृतसर आहे, लुधियाना, भुंटार, त्याचबरोबर किशनगड आहे, पटियाला आहे, शिमला, कांगरा, गग्गाल हा एक एअरपोर्ट आहे, भटिंडाचा एअरपोर्ट आहे, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, हलवार, त्याचबरोबर पठाणकोट हेही एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, अंधारामध्ये भ्याड हल्ला पाकिस्तानकडून केला जातोय आणि त्यातच भारत एकीकडे चोख प्रत्युत्तर देतोय तर दुसरीकडे खबरदारी सुद्धा घेताना दिसतोय। बरोबर आहे, खास करून भारताच्या वतीनं जे लॉकडाऊन जारी करणार क्लोजर फॉर एअरपोर्ट, त्यामुळे चंदीगड बंद करण्यात आला आहे, श्रीनगर बंद करण्यात आला आहे, अमृतसर बंद करण्यात आला आहे, लुधियाना बंद करण्यात आला आहे, भुंटार एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, किशनगड एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, पटियाला एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, शिमला एअरपोर्ट बंद करण्यात आलेला आहे, कांगरा गांगल जे एअरपोर्ट आहे ते बंद करण्यात आलेलं आहे, भटिंडा एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, जैसलमेर एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, जोधपूर एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, बिकानेर एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, हलवारा एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, पठाणकोट एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, जम्मू एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, लेह एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, मुंद्रा एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, जामनगर एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, हिसार एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, पोरबंदर एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, केशोड एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, कंडला एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे, भुज एअरपोर्ट बंद करण्यात आले। असे देशातील 24 एअरपोर्ट बंद करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची महत्त्वाचा निर्णय आहे। इथे लुटप जारी करण्यात आलेला आहे। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने निर्देश दिले आहे की ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या सिक्युरिटीच्या वतीने सर्व विमान कंपन्यांना विमानतळ सुरक्षा वाढवण्याचे देखील निर्णय देण्यात आले आहे। सर्वच विमानतळावरती प्रवाशाची दुय्यम तपासणी करण्याचे निर्णय देण्यात आले आहे। टर्मिनल इमारतीच्या विशेष प्रवेशांना बंदी घालण्यात आली आहे। विमानात एअर मार्शल तैनात केले जातील हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। देशातील सर्व विमानतळावरती प्रवाशाची सुरक्षा तपासणी 2 ते 3 स्तरावरती केली जाणार आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। एकीकडे 24 एअरपोर्ट बंद केलेले आहे नोटमद्वारे आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातले सर्व एअरपोर्ट जे आहे जे सध्या एअरपोर्ट खुले आहेत त्या सर्व एअरपोर्टवरती 2 आणि 3 स्तरीय तपासणी सुरू करण्याचे स्पष्ट आदेश बीएससीने दिलेले आहेत। निश्चितच प्रशांत, एकूणच असं म्हणता येईल की खबरदारी घेतली जाते। मात्र आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं होतं देशाचे गृहमंत्री यांनी सीआयएसएफ असेल किंवा सीआरपीएफ यांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली होती। तिसरीकडे राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान मोदींसोबत आणि तिन्ही सैन्य दलांचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती, त्यांच्या संपर्कात होते। याचाच अर्थ ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून आगळीक केली जाते त्याला आता एक मोठं उत्तर दिलं जाईल असं आपण घेऊ शकतो का? केली आहे त्याचा निश्चितपणे जोरदार प्रत्युत्तर भारत सरकार देईल, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी अचानकपणे भारताच्या सर्वसामान्य नागरिकांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो हल्ला भारतीय लष्कराने परतून लावला। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने ड्रोन अटॅक असो, मिसाईल अटॅक असो, या माध्यमातून भारताच्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात गेलं। याचाच अर्थ असा होतो की भारताच्या सार्वभौमत्वाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न भारतीय पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे। त्याला निश्चितपणे जोरदार उत्तर दिलं जाईल। या संदर्भात निश्चितच रात्री उशिरा बैठकांचे सत्र देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात काय निर्णय होतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पण पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर मिळेल अशी भारत सरकारची निश्चितपणे भूमिका आहे। जर तुम्ही आमच्या सर्वसामान्य नागरिकांवरती हल्ला कराल तर आम्ही देखील तुमचा हल्ला परतून लावू जाऊ, पण तुमच्या देखील सार्वभौमत्वावर आम्ही हल्ला करू अशा प्रकारची निश्चितपणे भारत सरकारची भूमिका आहे। प्रशांत, एक गोष्ट सातत्यानं आपल्याला दिसते या सगळ्या दरम्यान, सीमेवरती एका बाजूला ही सगळी सैन्य कारवाई सुरू आहे, दुसऱ्या बाजूला एका फ्रंटवरती जयशंकर जे आहे ते सातत्यानं इंटरनॅशनल सगळ्या आंतरराष्ट्रीय सगळे जे महत्त्वाचे देश आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्कात आहेत। भारताची बाजू ते त्यांना सांगतात। कूटनीती एका बाजूला सुरू आहे, दुसऱ्या बाजूला जवाबी कारवाई सुरू आहे। विलास, जसं तुम्ही संबोधताय जयशंकर जे आहेत परराष्ट्र मंत्री हे संपूर्ण वेगवेगळ्या राष्ट्रांसोबत यापूर्वी त्यांनी जर बघितलं तर साधारणतः जागतिक स्तरावरती आतापर्यंत फक्त 3च देशांनी पाकिस्तानच्या भूमिकेला मदत केली आहे।
असं असताना जर अनेक मुस्लिम राष्ट्रांनी भारताच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे, अनेक मुस्लिम राष्ट्र भारताच्या, जसं आज जर बघितलं सौदी अरबचे परराष्ट्र मंत्री हे भारतात आले होते आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत भेट घेतली आणि निश्चितपणे त्यांना सांगितलं की तुमची भूमिका किती योग्य आहे हे देखील समजावून सांगितलं। दहशतवादाच्या संदर्भात संपूर्ण जग हे भारताचं पाठीराखा करत आहे। अशा वेळी अजून इतरही राष्ट्रांसोबत भारत सरकार चर्चा करत आहे। खास करून जर बघितलं तर युरोपियन युनियन सोबत भारत सरकारची चर्चा सुरू आहे। केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर हे सतत त्यांच्याशी चर्चा करत आहे। विविध पातळीवरती चर्चा होत आहे। एकीकडे परराष्ट्र मंत्री चर्चा करताय, दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक अधिकारी हे देखील विविध स्तरावरती चर्चा सुरू आहे। प्रशांत एक मुद्दा, खरं तर जी माहिती आपल्यापर्यंत थोड्या वेळापूर्वी आलेली होती, म्हणजे F-16 हे जे विमान आहे जे अमेरिकेनं सुरक्षेसाठी दिलेलं होतं पाकिस्तानला, म्हणजे टू व्हीलर चालवणारा मर्सिडीजमध्ये बसवला आणि त्याला सांगितलं तू मर्सिडीज चालव, तर काय होतं, तर ते जैसलमेरमध्ये होतं, ते आपण बघितलेलं आहे। पण हे विमान चालवण्याच्या पूर्वी, त्याचा वापर करण्याच्या पूर्वी अमेरिकेला कळवणं अधिक महत्त्वाचं असतं। त्याचे नियम आहेत, नियमावली, त्या सगळ्याचा जर त्यांनी भंग केलेला असेल तर अमेरिकेकडून सुद्धा त्यांना दणका मिळू शकतो। बरोबर, अमेरिकेने ज्या नियमांचा आधार घेत मदत करण्याचा निर्णय घेतला होता पाकिस्तानला, ते जर नियम पाकिस्तान तोडत असेल तर निश्चितपणे अमेरिकेच्या वतीने त्यांना जोरदार दणका देण्याची शक्यता आहे। त्याचमुळे ज्या पद्धतीनं अमेरिकेची सध्या जर बघितला आपण तर अमेरिकेच्या वतीनं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री काही दिवसापूर्वी इथले उपराष्ट्रपती भारतात येऊन गेले आणि त्यांनी जर बघितलं तर या सगळ्या याच्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं ठरत आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत सरकार अमेरिकेसोबत असो, रशिया सोबत असो, फ्रान्स सोबत असो किंवा इटली सोबत असो, या सर्व देशांसोबत अतिशय सामंजस्यपणे चर्चा करत आहे। आणि त्या सामंजस्यपणे चर्चा करत असताना ज्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडून घेत असताना भारताची भूमिका कशी योग्य आहे हे देखील समजावून सांगत आहे। पण दुसरीकडे पाकिस्तानला भेट दिलेलं जे साधारणतः F-16 विमान होतं, ते विमान कुठल्याही प्रकारचे कुठल्या देशाच्या विरुद्ध वापरू नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना, अशा प्रकारचा स्पष्ट करार हा पाकिस्तान सोबत होता। तो आज करार सोबतचा करार पाकिस्तानने मोडलाय। त्यामुळे अमेरिका त्यांना निश्चितपणे दणका देईल आणि ज्या पद्धतीने अनेक व्यवहार आहे पाकिस्तानचे ते बंद होतील। आंतरराष्ट्रीय करार जे आहे ते करार रद्द करण्याची अमेरिकेची शक्यता आहे। त्यामुळे होऊ शकतं ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या वतीनं भारताच्या संदर्भात जी नुकतीच भूमिका जाहीर करण्यात आली, त्याच म्हणणं आहे की भारताच्या भूमिकेला आम्ही सामंजस्य मानतो, त्यांच्या चालत हल्ला होत असेल तर आम्ही त्याच्या निश्चितपणे त्याच्यासोबत राहू। पण प्रशांत, एक मुद्दा एका बाजूला त्यांनी चीनकडून घेतलेली एअर डिफेन्स सिस्टीम वापरली, त्याचा वापर झाला आणि ती फेल ठरली। तिकडे चीनच्या आज परराष्ट्र मंत्र्यांना विचारलं, त्यांना इब्रतीचा कचरा झाला आणि इकडे F-16 पडलं। दोन्ही जे प्रमुख देश आहेत जे मदत करत होते आतापर्यंत पाकिस्तानला, त्यांच्या सुद्धा इब्रतीचा प्रश्न आहे, कारण हे असे जर जाऊन यांच्या विमानं पडत असतील तर निश्चितपणे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। बरोबर, खास करून जर बघितलं आता परराष्ट्र मंत्री जे आहे जयशंकर यांनी अमेरिकेसोबत चर्चा केली आहे, इटली सोबत चर्चा केली आहे, युरोपियन युनियनच्या काउंटर पार्ट जे कंट्रीज आहे त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यांना सगळ्यांना सांगितलंय की आम्ही जे प्रयत्न करतोय हे प्रयत्न भारताच्या सार्वभौमत्वाच्या याच्यावरती हल्ला करणारे जेही असेल त्यांना आम्ही निश्चितपणे धडा शिकवू। आणि हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। परराष्ट्र मंत्री जे आहे जयशंकर या सर्व देशांसोबत चर्चा करून निश्चितपणे माहिती एकत्र करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यातून हे सांगताय की भारताची भूमिका किती योग्य आहे, भारत दहशतवादाच्या विरुद्ध लढतोय हे स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय। निश्चितच, आणि आज तमाम भारतीयांच्यासाठी आजची रात्र अतिशय महत्त्वाची आहे। त्याचं कारण असं आहे की पाकिस्ताननं एक मोठी आगळीक केलेली आहे, ज्याच्यासाठी पाकिस्तान आतापर्यंत ओळखला जातो। 1947 पासून आपण सातत्याने बघतोय की हल्लेखोर म्हणूनच त्याची जगभरात ओळख आहे। दहशतवाद